हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवला अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून. त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन FM च्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत कार्यक्रम, भारतातला पहिला आगळा वेगळा बात मन की सैनिक और परिवार की, या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करतो. मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत बाळकृष्णराव वालवडकर. आज स्टुडिओमध्ये आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत त्यांचं नाव आहे सौभाग्यवती सुनीता रामचंद्र माने. या कवठे महांकाळ तालुक्यातल्या आहेत आणि त्यांचा मुलगा रोहन रामचंद्र माने आपल्याबरोबर. तो 7वी मध्ये शिकतोय. भारताचं भविष्य आहे. तर मॅम, तुमचं स्वागत आहे. रोहन, तुझं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट हे आहे की आपल्याबद्दल, आर्मीबद्दल, आर्मीच्या फॅमिलीबद्दल माहिती कमी आहे लोकांना. सैनिकांमध्ये थोडी तरी माहिती असते, पण त्यांच्या परिवाराबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि ही माहिती कळावी म्हणून हा आपण कार्यक्रम घेत आहोत मॅडम. तर माझा पहिला तुम्हाला प्रश्न आहे की कैलासवासी रामचंद्रजी मानेंच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? माझे पती शहीद रामचंद्र शामराव माने, ते कवठे महांकाळ तालुक्यातील करुलीटी या गावच्या छोट्याशा गावातील रामपूरवाडी या गावचे होते. तिघही भाऊभाऊ होते. त्यांचे वडील, ते लहान असतानाच त्यांचे वडील निघून गेले, पण स्वतःच्या कर्तबगारीवर त्यांच्या आईने मोठे कष्ट घेऊन तिन्ही मुलांना आर्मीमध्ये जॉईन केले. माझे पती म्हणजे रामचंद्र माने हे शिक्षण घेत असताना 12वी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर त्याचे मोठे भाऊ पण आर्मीमध्ये जॉईन झाले. त्याच्या पाठोपाठ तेच आमचे पती रामचंद्र माने हे 2nd नंबर, और दुसरे आहेत ते अनिल शामराव माने हे 3 नंबर. असे तिघे भाऊ होते. तिघेही आर्मीमध्ये जॉईन झाले. माझे पती हे 2001 मध्ये भरती झाले. ते कवठे महांकाळ तालुक्यामध्ये इन्फंट्रीमध्ये भरती झाले. त्यांचा असं प्रवास होता. तिथून ते बेळगावमध्ये त्यांचं ट्रेनिंग सेंटर 6 महिने त्यांनी ट्रेनिंग करून तिथून प्रवासाला सुरुवात झाली. ते आर्मीमध्ये तिथून त्यांचं जॉईन झालं. तिथून 2006 मध्ये मी त्यांच्या आयुष्यामध्ये आले. त्यांचं माझ्याशी लग्न होऊन मला पण खूप, माझ्या आई वडिलांच्या मध्ये कोणीच म्हणजे असं आर्मीमध्ये नव्हतं, पण माझं मिस्टर आर्मीमध्ये आहे त्याचा खूप मोठा अभिमान होता. तर आपण जाणून घेऊया सुनीताताईंकडून की त्यांच्या लग्नापूर्वीचं आयुष्य, आपले शहीद रामचंद्रजी माने यांच्याबद्दलची आर्मी जॉईन करण्यापर्यंतची त्यांची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ते 2006 मध्ये माझ्याशी लग्न झालं. त्याच्यानंतर आम्ही असा सुखाचा संसार होता. त्याच्यानंतर त्यांची मध्य प्रदेश मध्ये महू या गावी पोस्टिंग झाली. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत राहू लागले.
खूप सुखाचे दिवस, आनंदाचे दिवस, असं खूप छान होतं ते दिवस. मलाही माझ्या लाईफमध्ये आर्मी, मिलिटरी म्हणजे काय असते हे माहीतच नव्हतं, पण पहिल्यांदा माझ्या पतीशी लग्न करून मी ते खूप चांगल्या प्रकारे तुमच्या अनुभवलं. माहेरचं कोणी नव्हतं आर्मीमध्ये? नाही. आर्मी एअरफोर्स नेव्हीमध्ये कोणी नाही, कोणी नव्हतं. बापरे. मी आमच्या पाहुण्यामध्ये बिलकुल म्हणजे कोणीच असं, नव्हतं. असं. मिलिटरी, आर्मी म्हणजे काय असते हे पहिल्यांदा अनुभवलं. अच्छा. जेव्हा मी बॉर्डर पिक्चर बघितला तेव्हा म्हणजे खरं थोडंसं वाटलं की बाबा खरंच आर्मी ही स्ट्रॉंग आहे. पण त्यातून मी पुढे असं प्रवास गेला. त्यानंतर 2007 मध्ये मोठा मुलगा राहिला म्हणून मी गावी आले. गावी सोडलं त्यांनी मला. गावी आलो. 2008 मध्ये हा मुलगा संकेत मोठा मुलगा झाला मला. 2008 मध्ये आम्ही दोघेही खूप खुश होतो. बरोबर. आणि 2008 मध्ये 24 जुलै 2008 मध्ये झाला. अच्छा. झाल्यानंतर तो प्रवास असा चालू होता. गुड. म्हणजे रामचंद्रजी माने खेड्यातले किती अभिमानाची गोष्ट आहे आईसाठी किंवा पत्नीसाठी की आमच्या घरातली तिन्ही मुलं आर्मी जॉईन करतात, देशसेवा करतात. हे फार अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे त्या मातेला लक्षात यायला पाहिजे आपल्या भावना त्यांची की तिघे मुलं आहेत पण तिघांना पण त्यांनी आर्मीमध्ये जॉईन केलेलं आहेत. MLI मध्ये होते, मराठा लाईट इन्फंट्री. इन्फंट्री म्हणजे फायटिंग आर्म आहे. आणि प्रत्येक 26 मराठामध्ये होते ते. आणि फायटिंग आर्म आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी अल्टरनेट पोस्टिंग त्यांची फील्ड ए असते, बॉर्डर असते किंवा पीस स्टेशन. त्यामुळं फॅमिली लाईफ जे घ्यायचं असतं ते कमी असतं, कमी मिळतं. कारण पीस स्टेशन आल्यानंतरच फॅमिली जॉईन होऊ शकते, होय की नाही? तुमच्या लग्नानंतरचं आयुष्य सांगा मला. म्हणजे लग्न झालं, तुम्ही ठरवलं का की आर्मीच्या माणसाशी लग्न करायचं का असं घडलं? फक्त आई वडिलांची एक इच्छा होती की सरकारी नोकरीवाला असावा माझ्या अच्छा. मुलीला. हो, बरोबर. त्यातून हे फौज हे काही माहित नव्हतं. माझ्या पाहुण्यामध्ये पण कोणी नव्हतं. पण सरकारी नोकरीवाला म्हणजे त्यामध्ये आर्मीमध्ये होते, त्यामुळे खूप खुश झालं होतं. अच्छा अच्छा. ओके. लग्नाआधी तुमचं शिक्षण? माझं 10वी झालं. 10वी झाल्यानंतरच हे बघायला आले. त्याच्यामुळं आर्मीमध्ये आहे, त्याच्यामुळं मी पण खूप खुश होते. तिथं शिक्षण स्टॉप केलं आणि मी त्यांच्याशी लग्न केलं. नाही, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. एक सांगतो की हे अभिमानाची गोष्ट आहे की माझे पती आर्मीमध्ये आहेत, देशसेवा केलेली आहे आणि ते तर अत्युच्च बलिदान केलं त्यांनी देशासाठी. हे तर फार अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे कधी कधी आम्हाला वाटतं की यार मला नाही मिळाला हा चान्स, मला मिळाला पाहिजे होता. कारण आपण जातोच. हे इंडियन आर्म फोर्सेसची ही स्पेशालिटी आहे. मी व्हॉलंटियर आहे, मी जातो. मला देशासाठी प्राण गमवावे लागले तरी मी गमवू शकतो. हे घिसापिटा डायलॉग नाही, ऍक्च्युअली फिलिंग आहे ती. ही फिलिंग आहे. त्यामुळं फार अभिमान. मग तुमची पहिली पोस्टिंग लग्नानंतरची महू होती? महूमध्ये गेली, मध्य प्रदेशमध्ये. तिथलं काय सांगाल? तिथले अनुभव सांगा एखादा. हो, कर्नाटकचे होते, साईडचे, हिंदी होते. हा, नवीन शिकत गेले मी. छान होतं. जाणवलं नाही की बाई दूर नाही. आणि हे 26 मराठामध्ये कसे जास्त करून मराठी लोक असतात तिथं, त्याच्यामुळे लगेच ऍडजस्ट होऊन गेलो. ओके. त्याशिवाय तुमच्या गावचं कोणी होतं तिथे माऊला? हो, आमचे चुलत धीरच होते. ते त्यांच्यापेक्षा जास्त पोस्टर होते, सुभेदार होते, त्याच्यामुळे त्यांची पण खूप मदत झाली आम्हाला. व्हेरी म्हणजे कम्फर्टेबल. हो हो. हे एक स्पेशालिटी बघा. एक आर्मी युनिट म्हणलं ना की एक भारताचं रूप आहे. तमिळनाडू पण आहे, त्या ठिकाणी केरळ पण आहे, श्रीनगर पण आहे, आसाम पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिथं पाहायला मिळतात की असं नाही की फक्त महाराष्ट्रापुरतं आहे किंवा फक्त एवढ्याच एका भागापुरतं आहे. ओके. तर या गोष्टीचं एक कौतुक आहे. तुमचे विचार देखील मोठे होतात, त्याच्यामुळे विचारांना देखील मोठे होतात, आपण अनुभव येतात आपल्याला. तर आपण आता थोडा ब्रेक घेऊया इथे. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. नमस्कार. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण ऐकत होतो सुनीताताईंच्या लग्नापूर्वीचं आयुष्य, त्यांच्या पतीबद्दलची माहिती आपण जाणून घेतली. शहीद रामचंद्रजी माने. शहीद इट सेल्फ इज सच अ प्राऊड मोमेंट. इतका अभिमानाची गोष्ट आहे, ती सैनिकच जाणू शकतो. पण एक फिलिंग लक्षात येईल की देशासाठी मी काय करू शकतो, मी हे केलं, हे एक अभिमानाची गोष्ट आहे. तर ताई तुम्ही महूला गेला, तिथे मग तुम्हाला परत माहेरी यावं लागलं बाळंतपणासाठी वगैरे वगैरे. मग संकेतचा जन्म झाला. ओके. मग त्यानंतर रामचंद्रजी कुठे गेले? ते नंतर आसाम पोस्टिंग झाली. हा, हे मी सगळं सांगू इच्छितो की आर्मीमध्ये फायटिंग आर्मची एक पोस्टिंग जर पीसफुल असेल, पीस स्टेशन असेल, तर दुसरी पोस्टिंग डिस्टर्ब्ड एरिया किंवा टेररिस्ट प्रोन एरिया किंवा बॉर्डर अशी असतेच.
आणि त्यानंतर मग जेव्हा ते जातात तेव्हा मग एक सिलेक्टेड प्लेस ऑफ रेसिडन्स एका ठिकाणी फॅमिलीला ठेवावं लागतं आणि हा माणूस जातो देश सेवा करायला. तर त्यावेळी तुम्ही कुठे राहिला मग? त्यामुळे मी सासरीच होते. मग तुम्ही ते कुठं आसाममध्ये पोस्टिंग? हा, ते 3 वर्ष आसामला पोस्टिंग झाले. त्याच्यानंतर ते चालूच होतं की 2 महिने तिकडे राहणार, परत 1 महिना सुट्टी घेऊन येणार, असा आमचा प्रवास असाच चालू होता. परत 2008 नंतर 9-10 वर्ष 2 वर्ष गेले. त्यानंतर हा छोटा 2011 मध्ये हा झाला छोटा. त्यांची पोस्टिंग आसामलाच होती. 1 वर्षभर आम्ही घरीच, परत नंतर डिलिव्हरी नंतर छोटं बाळ हे घेऊन असंच राहिलं. नंतर मग त्यांची पुण्याला पोस्टिंग आली पीसमध्ये. परत ते सोबत परत दोन्ही मुलांना घेऊन खूप जायची इच्छा होते, त्यामुळे ते पुण्याला परत घेऊन गेले आम्हाला. मग पुण्यामध्ये आम्ही तिथं 2 वर्ष खूप आनंदी, दोन्ही मुलं सोबत त्यांच्या. तो एक असा क्षण असतो त्यांना की मुलांसोबत आणि बायकोसोबत राहणं एक खूप अनमोल अशी असतं. त्याच्यामुळे त्यांनी सोबत घेऊन गेले, खूप छान तिथं राहिलो. त्याच्यानंतर मग त्यांचं झालं, तिथून पोस्टिंग झाली आपलं 56 RR मच्छल सेक्टर जम्मू काश्मीरमध्ये. त्यांची तिकडे पोस्टिंग झाल्यानंतर परत तिथं फॅमिली तर आपले घेऊन जाऊ शकत नाहीत, अलाउड घेऊन नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी परत मग आम्हाला इकडे सातार म्हणजे मोठा मुलगा म्हणजे तेव्हा शिकत होता, फर्स्ट स्टँडर्डला होता, पण त्याला कसं आर्मी जॉईन करायची असं त्यांची पण खूप इच्छा होती. त्याच्यामुळे त्यांनी म्हणले की नाही गावी नाही सोडायचं, गावी थोडंसं खेडेगावात असल्यामुळे शिक्षण नाही होणार, म्हणून त्यांनी सातारा सैनिक स्कूलला त्याला 5वी नंतर ऍडमिशन घ्यायचं म्हणून त्यांनी आम्हाला सातारामध्ये सेटल केलं. मग आम्ही 12-13 तिथं राहिलो आणि आम्ही तिथं आनंदाने राहू लागलो. हा पण होता सोबत. हा 56 RR मच्छल सेक्टर खूप डिस्टर्ब्ड आहे. हो, म्हणजे टेररिस्टचा तिथे खूप धोका आहे. हो आहे. म्हणजे सिव्हिलियन्सना आहेच आहे आणि त्यांच्या प्रोटेक्शनसाठी म्हणून आर्मी 56 RR इज नोन फॉर दिस, की प्रोटेक्शन द्यायचं आपलं काम आहे. हे प्रत्येक भारतीय महत्वाचं आहे, प्रत्येक भारतीय आयुष्य महत्वाचं आपल्यासाठी, म्हणून त्यांची बदली तिथे झाली. त्यांची तिथे बदली झाली. आणि मग तुम्ही सातारमध्ये शाळा सुरू झाली त्याची, मोठा होत होता आणि तुम्ही मग काही व्यवसाय करत होता किंवा तुम्ही? नाही, दोन्ही मुलं हे छोटे घरीच होते तिथे. एक महत्वाचं आहे स्त्रीचं जे म्हणतात ना की तुम्ही काय करता. मी हाऊस वाईफ आहे, त्याच्यापेक्षा होम मेकर, मी घर बनवते. हे फार मोठी जबाबदारी आहे स्त्रीवरची. ते म्हणायचे की आम्ही आहे पुढे, म्हणजे पैसे म्हणजे काय हे असेल ते आम्ही सगळं करतो, फक्त दोन्ही मुलांना घडवायचं आपलं काम आहे. त्याच्यामुळे मी घरीच असायचे. पहिली गुरु मुलांची आई असते, ते तुम्ही चांगलं काम पार पाडलं. ओके, व्हेरी गुड. त्यामुळे मी घरीच असतो. वा वा वा. आणि मग सातारमध्ये सेटल झाला, तिथं काही प्रॉब्लेम काही आला नाही काय. ते असे 2-3 महिन्यातून सुट्टीवर यायचे, एखादा महिना राहायचं, मग आम्ही बाहेर असं गावी येणार, असं हे आमचा प्रवास चालूच होता. ओके. मग ती घटनाबद्दल सांगू शकाल? 15-16 असे 2 वर्ष गेले. 2017 मध्ये नवीन वर्ष लागलं, 2017 जानेवारी फर्स्ट तो महिना होता. पण त्यांचं कसं जम्मू काश्मीरला मच्छलला तिकडे पोस्टिंग झाले, त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की तिथं असं वातावरण आहे ना, आपण फोनही करू शकत नाही, बोलूही शकत नाही. त्याच्यामुळे ते म्हणायचे की माझे फोनची जास्त वाट बघायची नाही, जेव्हा मला वेळ मिळत राहील तेव्हा मी तुला फोन करत राहील. पण 26 जानेवारी दिवशी असे 15 दिवसातून किंवा 8 दिवस जसं जसं त्यांना ऊन पडेल, बर्फ कमी होईल तसं ते बाहेर जाऊन फोन करायचे, कारण आतमध्ये रेंजचा प्रॉब्लेम असायचा. त्याच्यामुळे थोडंसं बाहेर गेले, ऊन पडलं की फोन करायचे आम्हाला. मग प्रत्येक वेळी जानेवारीमध्ये बर्फ पडतोय म्हणून सुट्टीवर यायचे, पण ह्यावेळी काय बोलले की नको, जानेवारीमध्ये सुट्टीवर आलं की पुढे मुलांना सुट्ट्या लागतात 2 महिने, तेव्हा मुलं कुठे जाता येत नाही ना बाहेर. त्याच्यामुळे नको म्हणले जानेवारीमध्ये की मी मार्च-एप्रिलमध्ये सुट्टी येतो आणि मुलांना पण बाहेर गावी आपलं एन्जॉय करायला गावी जाऊया. त्याच्यामुळे जानेवारी महिन्यात नको म्हणले. मग ठीक आहे म्हणलं, मग तिथंच थांबले ते आणि असे फोन करत राहायचे. परत 26 जानेवारी दिवशी फोन आला मला, सकाळी थोडंसं ऊन पडलं असेल तेव्हा फोन आला आणि मी 2 दिवसात आता वरती त्या दुसऱ्या पोस्टवरती जाणार आहे आणि तिथं रेंजचा काहीच प्रॉब्लेम नाही आणि तिथं मी तुम्हाला रोज फोन करत ना, असं मुलाला आणि आम्हाला प्रॉमिस दिलं त्यांनी की आम्ही पण म्हणलं ठीक आहे. मग त्या दिवशी थोडंच बोलले आणि ठेवला 26 जानेवारी दिवशी. पण 26 जानेवारी आणि 27 तारखेला तर ते सकाळी निघून ते जे पोस्ट आहे त्या पोस्टमधून चेंज करत असताना बाहेर चाललेले. मग त्यातून निघाल्यानंतर 27 तारखेला असं बाहेर थोडंसं तिथं अंतर म्हणजे खूप थोडंसंच असतं, पण त्यातून कितीतरी मीटरवर गेले. तिथं गेल्यानंतर
पाठीमाग असं भरपूर उन्हामुळे बर्फ विथळला. त्यानंतर असं डोंगर असा आवाज आला, असं ते बाकीचे सांगतात की आवाज आला, ते कडकड वाजले म्हणून पाठीमाग हे 5 जण होते. एक आपले परभणीचे, सांगलीचे असे 5 जण होते. ते असे चालत होते, रशी वगैरे बांधून असे चालले होते. पाठीमाग वाजते म्हणून पाठीमाग बघत होते ते. पाठीमाग बघाल्यानंतर बाकीचे साईडचे पण लोक होते ते थांबलेले प्रत्येक ह्याच्यावरती, ते पण ओरडत होते की अरे बर्फ हे होते. पण त्यांना काय बर्फामुळे असं पळता पण येत नव्हतं आणि कुठली सिच्युएशन नसते त्यांना. तिथंच एका जागी स्तब्ध थांबले. पण काय ते काळाचा वेग येत होता, त्याच्यामुळे ते पाठीमागनं एवढा मोठा बर्फाचा खडा डासळला की 15-16 फूट बर्फ त्याच्या अंगावरती पडला आणि ते त्याच्यामध्ये दबले गेले. 5 जणी तिथंच दबले गेले. पण नशीब त्यांचं की साईडच्या दुसऱ्या पहाडीवरती जे होते त्यांनी ऑलमोस्ट कुठं ते म्हणजे गाडले गेले ते त्यांनी बघितलं ऑन द स्पॉट. बघितल्यानंतर पटकन तिथं ना लगेच त्यांनी सगळ्यांना कॉल वगैरे केला की जेणेकरून की आपले जवान म्हणजे भेटतील आपल्याला आणि म्हणजे सापडतील, थोडं ना थोडं त्यांच्यामध्ये काहीतरी असेल म्हणून त्यांनी खूप धावपळ केली की त्यांना तिथं म्हणजे बर्फ एकसारखा पडतच होता. पण तरी पण त्यांनी प्रयत्न केला. सगळे ते म्हणजे जे काय त्यांचं साहित्य असतं ते सगळं बोलवून घेतलं, त्यांनी काढायचा खूप प्रयत्न केला. पण त्यातूनही 5-6 तास निघून गेले त्याच्यामध्ये शोधता त्या बर्फामध्ये. तरी पण त्यांनी म्हणजे प्रयत्न केला, चांगल्या प्रकारे बाहेर काढलं. पण म्हणजे एवढा मोठा बर्फ पडल्यानंतर आपण थोडा वेळ बर्फ घेतला तरी हातात आपल्या थोड्याला कसं होतं. त्याच्यामुळे तेवढ्यामुळे 5 जणांना ते शोधलं, त्यांनी सापडलं 5-6 तासांनी. खरं ते म्हणतात की आम्हाला सांगतात, आम्ही काही बघितलं नाही, फक्त ते थोडंसं दुडदुडी चालू होती माझ्या पतींची. तर ते म्हणले की नाही होईल म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले की, आणि खरं त्यांना हॉस्पिटल भेटलं नाही लगेच, कारण फॉरवर्ड एरिया भरपूर बिलकुल किती ते असे भरपूर वाट बघत थांबलेले की बर्फ थांबेल आणि आम्ही तिथं हेलिकॉप्टर पोहोचेल तिथं आणि त्यांना आम्ही पटकन घेऊन जाईल आणि हॉस्पिटलमध्ये पोहोच करेन. बाकीचे 4 जण तिथंच थांबलेले. पण असं ते बोलतात की रामचंद्रचा थोडासा जीव होता त्याच्यामध्ये, धुकधुकी तर होती त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही खूप प्रयत्न केला. रात्रभर म्हणत होते की गरम ते हातापायांना गरम करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्याच युनिटचे तिथं एक होते, कोल्हापूरचे होते, ते तर म्हणतात की आम्ही खूप प्रयत्न केला रामाला म्हणजे वाचवायसाठी. त्याला सगळे रामच बोलायचे. मग त्यांनी म्हणले की शेवटी सोमवार होता, म्हणजे नंतर 27 जानेवारी पासून ते पूर्ण एक रात्र तिथंच थांबले. 27-28 त्यांना काहीच म्हणजे बिलकुल काहीच करता आलं नाही. फक्त त्यांनी सलाईन लावून फक्त जेवढं होता होईल तेवढं हिट देता म्हणजे हिट द्यायचा प्रयत्न केला. पण नाही, नंतर ते शरीराची मर्यादा कितीपर्यंत चालणार. तरी पण ते म्हणतात की 27-28 आम्ही असंच तिथं म्हणजे प्रयत्न केले बिलकुल. त्याचा काही पर्यायच नव्हता ना. बिलकुल बर्फ पडत असल्यानंतर तिथं काहीच चालत नाही म्हणजे आमचं. शेवटी त्यांनी म्हणले की आम्ही घेऊन गेलो तिथं 29 जानेवारीला की 3 दिवस आम्ही बिलकुल काहीच म्हणजे बर्फच थांबला नाही. नशीब म्हणजे त्यांचं नशिबाची तिथं म्हणतात की काय माहिती म्हणले, आम्ही मस्त सगळा प्रयत्न करून केलं, काढलं, पण नशिबांनी साथ दिली नाही म्हणजे तिथून हेलिकॉप्टर उतरू शकलं नाही. त्याच्यामुळे शेवटी पण सकाळी गडबडीने 30 जानेवारीला जेव्हा थोडंसं जरी म्हणजे वातावरण रिकामं झालं, 30 जानेवारीला पटकन म्हणजे हे उतरून पटकन त्यांनी श्रीनगरला जॉईन केलं. पण ते म्हणतात की तिथं 11 वाजता आम्ही म्हणजे 30 जानेवारीला आणलं ना, तेव्हा मसनी वगैरे जॉईन करूपर्यंत हे झालं म्हणलं. सगळ्याच्या मर्यादा आहे. त्याबद्दल मी सांगू इच्छितो. म्हणजे मी लडाखला माझी पहिली पोस्टिंग होती आणि हे नेहमी होतं, अॅव्हलांच म्हणतात. अॅव्हलांच असं बर्फ कोसळतो, बर्फ पडतो डोंगराच्या, ते सांभाळता येत नाही, मग ते कोसळतं. आणि अशा ठिकाणी आपण आपले सैनिक असतात आणि जेव्हा तो कोसळतो ना, अशा जबरदस्त स्पीडने कोसळतो की सोपं नाहीये. म्हणजे फक्त ज्यांना उडता येतं ना ते जीवन राहू शकतं. ऍक्सेप्टेड, दॅट्स इट. म्हणजे त्यामुळे ही एक भयानक निसर्गाशी युद्ध चालल्यासारखं आहे ते. दुर्दैवानं रामचंद्रजीने वाचवताना, आणि त्यावेळी काय होतं, हवा समजा क्लाउडिंग असेल, हेलिकॉप्टर येऊ शकत नाही, तुमचा बर्फ पडतोय, हेलिकॉप्टर येऊ शकत नाही. आणि मग असलेल्या रिसोर्सेसमध्ये प्रत्येक जीव महत्वाचा आहे. माझ्या सैनिकाचा प्रत्येक जीव महत्वाचा आहे. तो ट्रेंड आहे, भारतासाठी आहे, त्याला वाचवणं माझं काम आहे. आणि मग
कळते आपली मर्यादा, माणूस म्हणून किती मर्यादा आहे आपली. तर हे जे आहे दुर्दैवानं, मग तुम्ही त्यावेळी सातारला होता? हा, सातारमध्ये होते पोस्टिंग. ओके. मग 27 तारखेला तर ते म्हणजे झाले होते, पण त्या दिवशी संध्याकाळी फक्त मला एवढंच सांगितलं, 27 तारखेला 8 वाजता फोन आला की त्यांचे बोलतोय म्हणून. ते म्हणजे कोणतरी मेन साहेब होते, त्यांनी फोन केला मला की तुम्ही रामचंद्रची पत्नीच बोलताय का? तर हा म्हणलं सर मीच बोलते. तर त्यांनी मला सांगितलं ना, एक पत्नी आहे शेवटी म्हणून. त्यांनी फक्त मला म्हणले की रामचंद्र असा असा म्हणजे जात होता, त्याच्या पायावर थोडासा बर्फ पडलाय आणि तो तुम्हाला एक 10 दिवस फोन नाही करणार आणि तुम्ही त्याची फोनची वाट बघू नका. तर मी त्यांना म्हणते की नाही, मला सांगितलं की त्यांनी दुसऱ्या पोस्टवरती गेल्यावर मला ते फोन करणार होते लगेचच. आणि तर नाही म्हणले, तिकडच जात असताना थोडंसं पायावर बर्फ पडलाय आणि थोडंसं दवाखान्यात असल्यामुळे तिथं फोन तुम्हाला त्याला आणावं नाहीये, त्याच्यामुळे तो नाही करणार आणि तुम्ही काय वाट बघू नका, असं मला 27 जानेवारीला ज्या दिवशी बर्फ पडला त्यांच्या अंगावरती त्या दिवशी फोन केला. मग आता ठीक आहे, असं म्हणजे मला वाटत नव्हतं की असं काही झालं असेल. फक्त मी ठीक आहे, पायात खरोखरच पडला, ते एक सिच्युएशन काय असते माहित नसते, फोन नसेल असं तसं, मी तोच विचार करत होते. पण घरी सासूबाईंना म्हणले तर त्यांना माहित होतं, पण त्यांनी मला फक्त सांगितलं नाही थोडंसं लागलंय वाटतं आणि फोन नाहीये, धीर वगैरे मला ते समजावून सांगायचे. तर मी म्हणलं ठीक आहे. मग असं करत करत 2 दिवस मी तर 27-28 एवढे दिवस काढले. 29 असं दिवस म्हणजे ते एक असं भीती पण वाटत होती की काय माहित फोन नाही करणार, बर्फ लागलाय, पण असं कसं चुकचुकत होती, मनाची एक धडपड थोडीशी वेगळीच होती. तरी मी मुलांना शाळेत पाठवायचे आणायचे, ते 2-3 दिवस मी असंच काम राहिलं. एक थोडा ब्रेक घेऊया. ओके. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. नमस्कार. अखिल भारतीय पूरसैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन FM यांच्या संयुक्त मध्यमाने प्रस्तुत केलेला कार्यक्रम बात मन की सैनिक और परिवार की. या कार्यक्रमात ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण आपले गेस्ट जे आहेत सौभाग्यवती सुनीता रामचंद्र माने यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत की कशी परिस्थिती निर्माण झाली, कशा प्रकारे रामचंद्रजींचा बद्दल मेसेज आला, फोन आला, त्याबद्दल आपण जाणून घेऊया. सुनीताजी, पुढे काय झालं? तेच असंच मी राहत होते. सोमवारचा दिवस होता, 30 जानेवारी म्हणजे सोमवार होता. त्या दिवशी दिवस पण तरी पण मी पाठवलं मुलाचं. त्यावेळी नुकतीच 14 संक्रांतीचे दिवस होते. बायका हळदी कुंकवाला बोलवत होत्या. मी त्या दिवशी म्हणजे त्यांना बोललो की बाबा हळदी कुंकवाला, सोमवारचा दिवस ते हळदी कुंकवा वगैरे असं द्यायचं होतं, पण मनात ते कुठेतरी राहून सारखं व्हायचं की काय माहित काय झालं. त्यानंतर 30 जानेवारीला फोन आला की मला म्हणले तुमच्या शेजारी कोण आहे का, आणि ते घरमालक वगैरे 8 वाजता त्यांना फोन द्या तुम्ही. तर मी म्हणलं असं का, तर नाही म्हणले त्यांच्याकडे द्या. मग मी जेव्हा ते आमचे मालक होते घरमालक, त्यांना मी फोन नेऊन दिला. तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरी तिथं गावी नेऊन हे करा, पोच करा, आणि असं रामचंद्रांचं ते हे झालंय, त्याच्यामुळे त्यांनी घरी पोच करा. पण मला काहीच महत्व होतं. ते बोलले फक्त की आपल्याला रोहनची मम्मी आपल्याला असं ते म्हणायचे घरी जायचंय. तर मी म्हणलं असं का, तर मी ऐकतच नव्हते की नाही मग घरी जायचं कशाला, ते येणार फोन करतील ना, मी वाट बघते असं वाटायचं. पण नाही, परत आमच्या घराहून फोन आला. ते लहान दीर पण सुट्टीवर होते, मोठी दीर नुकतेच रिटायर झाले होते 2016 मध्ये. मग लहान दीरांनी मला, ते आता मी ऐकतच नव्हते ना, मग दीरांनी फोन केला मला बारक्या की वहिनी आणि असं थोडंसं लागलंय ना, आपण दिल्लीला जाऊया, त्याला दिल्लीमध्ये दवाखान्यात आणले आणि आपण बघायला जायचंय उद्या सकाळी, आणि तुम्ही या ते काकांच्या सोबत. तर मी म्हणलं ठीक आहे, बघायला जायचंय म्हणून मी पण, मला वाटलं की चला बघायला जायचं, कमीत कमी मी डोळ्याने बघू तर शकेल ना, फोनपेक्षा पण समोरासमोर मी बघेन एक होतं. मग ठीक आहे म्हणलं, मला काहीच कल्पनाच नव्हती त्याची मी की मी ठीक आहे मुलांना घेतलं आवरलं, पण असंच गडबडीत गेले. त्यांना सोबत मी गेले, रात्री 10 पर्यंत मी पोहोचले 30 जानेवारीला. हा, 2 मुलं ते काका सोडायला आले. त्यांना सांगितलं ना की घेऊन या सोबत, ती एकटी आहे, कसं येणार रात्रीचं, तर मग तुम्ही घेऊन या. मग मी 30 जानेवारीला तिथं संध्याकाळी पोहोचले, पण काहीच वातावरण एकदम शांत होतं. प्रत्येक वेळी गेलं की सासूबाई मुलांना वगैरे अशी खूप प्रेमाने घ्यायची, पण तिला पण नव्हतं, तिला आणि फक्त मलाच माहित नव्हतं की असं झालंय म्हणून. बाकी दिरांना वगैरे सगळ्यांना माहित होतं. मग माझ्या जाऊबाई वगैरे ते सगळ्यांना म्हणलं की जेवायला ते बसायचे म्हणले ना, पण नाही म्हणले. त्यांना सगळ्यांना घरची सगळ्यांना कल्पना होती की 5 वाजताच फोन येलेला त्यांना की 30 जानेवारीला की असं असं झालंय, आमचे प्रयत्न इथं थांबलेत. मग ठीक आहे म्हणले. मग त्यांना तारीख सांगितली की आता म्हणजे 1 फेब्रुवारीपर्यंत घेऊन येतो, आणि बाकीचे मग ते खरं पूर्ण गावाला ते टीव्हीवरती न्यूज वगैरे देत होते. माझे
माझं एक पतीचं वैशिष्ट्य होतं की न्यूज वरती आपण जेव्हा बघतो एखादी गोष्ट पण आपण पटकन त्याच्यावर विश्वास ठेवतो की बाबा हे असं आपलं म्हणजे तिथं जम्मूमध्ये झालंय, मग आपला पण नवरा तिथंच आहे जम्मूमध्ये, मग जम्मूमध्ये तिथं झालं असेल का, अशी निगेटिव्हिटी लगेच बाहेर. माझे पती म्हणायचे कितीही होऊ दे, न्यूज ही कधी बघायची नाही जास्त करून, कारण ते बायकांचं कसं असतं होतं एका ठिकाणी आणि घाबरतात लगेच, मग बघायचे नाही म्हणून मी टीव्ही वगैरे काय बघत नव्हते जास्त. तरी त्याच्या अगोदरच एक 5 जण शहीद झालेले पेपरमध्ये न्यूजमध्ये वाचलं होतं. ते एक दुगदुगी होते की बाबा असं तरी नाही झालं ना, पण नाही तसं काही नाही होणार, एवढे आम्ही म्हणजे बरोबर असं होणार नाही असं मनाला माझा कॉन्फिडन्स होता. तसंच मी गेले, गावी गेल्यानंतर मंगळवारी सकाळी एक रात्र सगळ्यांना सोबत सासूबाई वगैरे होत्या, त्या पण म्हणतात की नाही तो बरा आहे. मी रडाल्यानंतर मला म्हणतात नाही तो बरा आहे, त्याला काही नाही. तीर वगैरे पण म्हणजे समजवत होते की नाही आपण उद्या सकाळी लवकर जायचंय आणि लवकर झोपा, आणि ते कोणी जेवण वगैरे केलं नाही, काही आम्हालाच म्हणतात तुम्ही जेवा असं, पण ते नाही जेवण काय गेलंच नाही तेव्हा. पण आम्ही सगळेजण तसंच झोपून गेलो. पण सकाळी 6 वाजता जेव्हा मोठी दीर, त्यांनी कसं मोठ्या दीराने आमच्या दोन्ही भावांना म्हणजे एक वडील होते त्यांचे, पण लहानपणी वडील गेले ना, त्याच्यामुळे दोन्ही भावांना एकदम म्हणजे लहान आपली मुलं मोठे खूप मोठं प्रेम करून त्या दोघांना आर्मीमध्ये जॉईन करून दिलं. तिघाही भाऊ आर्मीमध्ये जेव्हा त्यांचं खूप प्रेम होतं त्यांच्यावर, पण जेव्हा ते टीव्हीवरती काहीतरी बघत होते तेव्हा टीव्हीवर त्याचा फोटो दिसला आमच्या मिस्टरांचा, तेव्हा त्यांना ते हे झालं नाही, मोठ्याने ओरडले भावाला. मग ओरडल्यानंतर तेव्हा आम्ही म्हणलं असं का म्हणजे ओरडले म्हणून. आम्ही जेव्हा बसलेलो होतो तिथून असंच पळत गेलो. पळत गेल्यानंतर मग ते दीर म्हणले की आपला नंदू, म्हणजे त्यांना टोपण नावून ते लाडानं नंदू बोलायचे आणि त्यांचं नाव रामचंद्र हा रेकॉर्डला होतं. मग नंदू आपल्यामध्ये राहिला नाही असं म्हणले, ते खूप मोठ्यानं ओरडले. तिथून जो क्षण होता ते अवस्थेने मी कधीच म्हणजे तिथून आयुष्यच खूप बदलून गेलं. म्हणजे माणसाला कसं म्हणजे मरण हेच प्रत्येकाला असतं असं नाही, पण ते देशासाठी कामी आले त्याचे पण एक अभिमान आहेच. पण खरं त्यांची जी जागा असते मुलांचे वडील म्हणून जे असतं, मग ते 1 तारखेपर्यंत त्यांनी सांगितलं. 30 जानेवारी झाल्यानंतर 1-2 दिवस तिथून यायला श्रीनगरमधून गेले, तिथून बेळगावमध्ये जातं, बेळगावमधून घरी 2 फेब्रुवारीला बेळगावला त्यांचे ते तिथून सलामी वगैरे करून सगळे आले, तिथून आले. परत कवटेमंकाळ तालुक्यामध्ये तिथं त्यांचं हे त्यांनी तिथंपर्यंत पोच केलं व्यवस्थित आपलं ते काय हेलिपॅडनी, आणि तिथून मग त्यांची अँब्युलन्स होती. पण त्यांचं जे म्हणजे ते खरंच मरण हा माणूस जे हे करतो, पण त्यांचं जे हे होतं ना ते आपण म्हणजे सगळ्यांसाठी एक अभिमानाचं खरंच अभिमान होता. पूर्ण तालुका आमचा कवटेमंकाळमध्ये, तिथं पूर्ण ते जिथं कारखाना आहे मोठा आमचा साखर कारखाना, त्या कारखान्यावरती त्यांचं स्वागत आणि जे पूर्ण जे मोठी लोक तिथं जाऊन त्यांचं जे सन्मान आदर त्यांचं तिथून जे फुलामध्ये सजवून घरापासून आमच्या ते फुलांच्या पायघड्या घालून त्यांचं एक त्यांनी म्हणजे स्वतः भावाला प्रॉमिस करायच्या अगोदर असंच मजे म्हणायचं तुम्ही एक दिवस मला शालूट मारणार आहे, पण भाऊ म्हणायचा मी मोठा आहे ना मी कसं, पण त्यांनी म्हणजे त्याच्या म्हणजे काय होतं काय माहित, पण झालं त्यांचं म्हणजे. पण जीवनाला देखील अर्थ आणि मरणाला देखील अर्थ असतो, पण ते देशासाठी एक त्यांना म्हणजे शहीद होणं ह्या पूर्ण देशामध्ये त्यांचं नाव निघणं हे पण एक अभिमानाची गोष्ट आहे. घराचं एक रूपच असतं ते एक आपलं पती म्हणजे एक घराचं दृष्टिकोनच्या घर किती जरी माणसं पाहुण्यांनी भरलं तरी पण आपला घरचा जो मेन असतो तो त्या घराशिवाय अपूर्णच आहे. पण एक नक्की सांगतो मी तुम्हाला, सैनिकाची पत्नी देखील तेवढी स्ट्रॉंग असते, स्ट्रॉंग होते. बरोबर आहे की आता आई वडील म्हणून तुम्हीच दोन्ही गोष्टी तुम्ही सांभाळतात. मी अगोदर त्यांना म्हणायचे की असा एक दिवसही नसणार नाही की तुम्ही माझ्यासोबत असाल, पण मी आता त्यांच्या पुढे जेव्हा समोर जाते ना तेव्हा मी म्हणते की मी म्हणत होते, पण आता खरंच आपल्या दोन्ही मुलांसाठी मला खरंच मी नव्याने संसार अगोदर आपल्या दोघांचा आणि आता मी दोन्ही मुलं आणि आम्ही तिघं, आणि तुम्ही अदृश्य का असेना पण एक आहे आशीर्वाद आहे. फक्त फिजिकली तुम्ही नाही पण तुम्ही आहेत सोबत, फार महत्वाची गोष्ट, फार महत्वाची गोष्ट. ते सोबत आहेत, मुलांना आशीर्वाद आणि त्यांची जी स्वप्न आहेत ते पूर्ण करायचं असं म्हणून मी आपलं हे प्रवास आमचा सुरू आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्याची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही सन्मानाने तुमचे पती शहीद झाले, देशासाठी झाले. प्रत्येक देशवासियाचं प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे की तुम्ही सन्मानाने जगलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आम्ही जबाबदारी आम्ही समजतो. त्यामुळं रोहन तुझ्याकडे वळतो मी.
रोहन 7वी मध्ये आहे आणि जेव्हा ही घटना घडली तेव्हा अतिशय लहान असणार तू. किती वय होतं तुझं तेव्हा? आम्ही पहिलीत होता. बरं, काही समजत पण नसेल, म्हणजे फक्त तेवढं दिसलं, असं आले आर्मीचे लोक आले, गाडीतून बाबांना घेऊन आले वगैरे वगैरे. तर तू भारताचं भविष्य आहेस. ओके, तू फार महत्वाचं आमच्यासाठी. काय म्हणतोस तू सगळ्या या विषयावर? तुला काय व्हायचं पुढे आहे? माझं लहानपणीपासूनच स्वप्न आहे की मला मोठं झाल्यावर आर्मी ऑफिसर व्हायचं. आर्मी असं व्हायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि ही खरी श्रद्धांजली बाबांसाठी. आणि आईला किती अभिमान वाटणार आहे, माझा मुलगा लेफ्टनंट आहे, माझा मुलगा कॅप्टन आहे सांगताना. हे आईला द्यायचं. आई कष्ट करते ना, म्हणून म्हणतो. मी जेव्हा पायलट ऑफिसर झालो 28 मे 1983 त्यावेळी माझे आई वडील शिक्षक होते, अगदी साधे. ओके, धोतर नेसणारे वडील माझे. त्यांना जेव्हा कमिशन होतं ना त्यावेळी त्या परेडला तुमच्या आई वडिलांना इन्व्हाइट केलं जातं, स्वागत केलं जातं तुमचं, की तुम्ही या, तुमचा मुलगा आर्मी जॉईन करतोय. जेव्हा तू कमिशन ऑफिसर होशील त्या परेडला आईला इन्व्हिटेशन येणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, की तुमचा मुलगा लेफ्टनंट होतोय. तर त्यावेळी तिच्या हस्ते तुला ते रँक मिळणार आहे. किती अभिमानाची गोष्ट आहे. तर मी जेव्हा माझं कमिशन झालं त्यावेळी मी आईच्या पाया पडत होतो. आपले संस्कार आहेत ते, आईने घडवलं आपल्याला, हो ना. तर तिच्या डोळ्याचं समाधान बघितलं ना. प्रत्येक मुलीला मी सांगतो, तुमचे आई वडील खूप कष्ट करतात तुम्हाला मोठं करायला, तर आपण हे समाधान आईला द्यायचं. ओके, तुला खूप शुभेच्छा देतो मी. आणि मनापासून करायचा, व्यायाम करायचा. ओके, अवांतर वाचन खूप लागतं, अभ्यास मनापासून करायचा. आता 7वी मध्येच आता तर आपल्याला डेव्हलप करायची पर्सनॅलिटी. ओके, आणि तू नक्की जाणार, मी सांगतो तुला. तुला जी काय मदत लागेल मला विचारायचं, लाजायचं नाही, घाबरायचं नाही. तू मला महत्व आहे माझ्यासाठी. आणि माझी ही श्रद्धांजली असं रामचंद्रजींना. ओके बेटा, ऑल द बेस्ट, गॉड ब्लेस. थँक्यू. ओके, तरी तुम्ही काय सांगू शकाल मुलींना, तरुण मुलींना या आयुष्याबद्दल? खूप मुलींची इच्छा असते की आर्मीवाला, आणि खरंच त्या वर्दीची एक शान असते. त्या पण मी अजूनही म्हणजे त्यांना वर्दीच्या फोटोमध्ये किंवा आमच्या घरी त्यांचे आहेत ड्रेस वगैरे मी ठेवले, ती वर्दीकडे बघितले की अजून राहून राहून वाटतं की खरंच माझ्या एखाद्या तरी मुलांनी जॉईंट व्हावं आणि आर्मीचा ड्रेस घालून पुढं समोर माझ्या परत उभा राहावं. अगदी अगदी, हे किती समाधानाची गोष्ट. हो, आणि जेव्हा मी एक त्या अफसर लोकांचं एक हे होतं की आता शहीद झाले, 6 वर्ष गेले, पण त्यांचे एक ते 56 आराचे ते साहेब होते पवार म्हणून, त्यांची एक इच्छा होती की प्रत्येक जे शहीद झाले तिथं 56 आराला त्यांचं कर्तव्य त्यांनी कुठं बजावलं हे म्हणजे दाखवण्यासाठी प्रत्येक वीरपत्नींनी तिथे यावून आम्हाला मार्चमध्येच गेल्या वर्षी आम्हाला मच्छल सेक्टर पूर्ण त्यांनी म्हणजे हे दाखवून आलं. तिथं ते कसे राहत होते, ते कसं हे होतं. तेव्हा ते बघितल्यानंतर तिथं खरंच एक वाटलं, खरंच आर्मीचं जीवन खरंच हे आहे, खडतर आहे थोडंसं, पण एक आर्मीमध्ये जॉईंट होणं, तो जे वर्दी असते आणि तो एक आर्मीमध्ये आहे ते खरंच प्राऊड असतं. आताच्या मुलांनाही खूप त्याच्यामध्ये प्रेम अभिमान आहे आणि तिथं जावं वाटतं आर्मीमध्ये. आणि आताच्या मुलीमध्ये आमच्या स्वतःच माझ्या धीरांनी परत एक आर्मीविषयी आमच्या घरी प्रेमच आहे. जर आमची मुलगी दिली तर ते परत ते इन्फंट्रीमध्येच आहेत. मग त्यांनाच मुलगी स्वतः दिली आहे. 3 वर्ष झालं लग्न होऊन, ते आता गुजरातला पोस्टिंग आहेत. नवीन पिढी आणि पुतण्या पण जातोय. मीही माझ्या मुलाला एखाद्या तरी आर्मीमध्ये जॉईन करायचं आहे मला. ऑल द बेस्ट ताई, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलात, खूप छान वाटलं आम्हाला. आणि एक सांगतो, आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगतो, आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की ही फॅमिली जी आहे, अशा ज्या फॅमिलीज आहेत त्यांना सन्मानाने जगण्यासाठी आपण सगळ्यांनीच, आपल्या सगळ्या पिढ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आपलं हे कर्तव्य आहे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा आपण भेटूया पुढच्या रविवारी. धन्यवाद.